नमस्ते मित्रांनो, मी सर्पमित्र राघव चव्हाण। आता आपल्याला निवळी या गावामधून एक फोन आलेला आहे की विहिरीमध्ये कोल्हा पडलेला आहे। तर बघूया आपण त्या ठिकाणी कशा ठिकाणी पद्धतीने बसलेला आहे कोल्हा, आणि त्याला रेस्क्यू करायला मी आणि आपले वन अधिकारी पवार साहेब हे निघत जात आहोत आणि आमची पूर्ण टीम। चला तर बघू आपण लोकेशनवर कशा ठिकाणी बसलेला आहे, त्याला रेस्क्यू करूया। मोठा लोकेशनवर तर आलो आहोत। तुम्ही साईडचं वातावरण बघू शकता आणि कशा पद्धतीने तो पडला असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता। तुम्ही हा इथं पडलेला आहे तो 30-1 फुटाची विहीर आहे ही, 30-35 फुटाची। असं वातावरण आहे इकडे साईडचं, सहसा चुकूनच पडलेला आहे। हा शेतामध्ये आहे। समजा छोट मोठे डाव आहे ते बांधता येते झाडाला, डाव्याला नाही, मध्ये सेंटरला धरायचं। हळूहळू बरोबर सेंटरला धरायचं। काठी नाही, पूर्ण मध्ये पाय मुखी होती। साईडला थांब। हा तू खाली अमर, खाली उतर। ये हळू ये। तुझी अशी पाय होती त्या पद्धतीने कधी उतरायचं। ओके असं सरळ सरळ अशी सेंटरला पाय उगाशी ती मान्य रे बघा। नंतर आपण कसं प्लॅन डोर करतो ना, आपल्या डोक्यात घेऊ बघून ती डाव किती लांब आहे, फोटो बनवून पाणी किती आहे खाली, कमरेपर्यंत हे गुडघ्यापर्यंत पाणी किती आहे खाली साईडला केवढा आहे ती दावा अलीकडले दावा घे। जरा दाबून ओढा आता दोन्ही बी। तू अलीकडं अमर, तुझ्याकडे वरपोत दाव कोणतं लागणार आहे का ती दाव तुम्हाला? सोडून द्या।
हे भिऊ नको. भिऊ नका. दावर फक्त दावर तुझ्याकडं. हां जा नीट. थांबा तुम्ही. जेव्हा म्हणेल तेव्हा करा. जेव्हा सांगेल तेव्हा तोपर्यंत थांबा म्हणल्यावर हे करा. काही मी जोपर्यंत म्हणणार तोपर्यंत तसं होल्डर राहा. ताणून ठेव. श्रीनिवास कोपरा धर. हे जाऊ आहे ना. थांब 2 मिनिट थांब. 2 मिनिट थांब रे. थांब भिऊ नको. 1 मिनिट थांबा सरजी. 1 मिनिट श्रीनिवास. पकडणं सोपं आहे ना. कुठलं घर असतो श्रीनिवास तुझ्याकडनं जमत नाही. तू ये पुढी. तीच ना. तू फक्त पुढे ये सांगतो. फक्त जवळ घेऊ नका. पाय आधी सांगायला. ककडी तोडल्यानं तोडते बघा त्यांना सांगायला. दिसायला दिसते 15 किलोचं. बाईट फोर्स चांगली त्याची. कुत्र्यापेक्षा डबल चावते. पायात घ्या. मुंडी जात होते का फक्त एवढंच बघ. टाईट करत वेगळं. श्रीनिवास खालून घे. उलट झाले. राईट. श्रीनिवास जास्त नको. मुंडी बसते का एवढं बघ फक्त. बसत तर असेल तर येतो लगेच. हा बसली. काय करलं शिर्या. काहीच कामाचं नाही बरं का. हेड कॅच करता येत नाही का. माहिती काय केलं माहिती. काय झालं. अरे घाल पोते डायरेक्ट. घाला पोते त्याला. जात का निघून. पोतच धरले तर गेलं. आता आपण 30 ते 35 फूट विहीर
विहिरीमध्ये पडलेला कोल्हा रेस्क्यू केला. कोल्ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणलं तर हे सर्वच ठिकाणी भेटलं जातं, भारतामध्ये सर्वच ठिकाणी भेटलं जातं. आणि हा मांसाहारी प्लस शाकाहारी दोन्ही म्हणलं जातं, कारण की फूटही खातो आणि छोटे छोटे म्हणजे शिकार म्हणजे उंदीर, छोटे छोटे ससे असे याचं खाद्य आहे. आणि जास्त प्रमाणामध्ये आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त प्रमाणात पडत राहतं. आणि ह्या माणसांना कधीच धोका म्हणजे जे माणसावर अटॅक कधीच करणार नाही. तर कुठेही असे कोणी वन्यजीव दिसले तर जवळच्या वन विभागाशी कॉन्टॅक्ट करा, नाही तर सर्पमित्राशी कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून ते या जीवांना वाचवायचा प्रयत्न करतील. तर आता ह्या कोल्ह्याला आपण इथून नेचरमध्ये सोडून देतो आहोत. चला तर वर चला. ग्रास धर धर. बरोबर ठिकाणावर जातात.